तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा त्याच्या लॉयरला सांगत असतो, नेमकं मला आत्ता काय हवं आहे ना हे मला माहीत नाही, मी लग्न या विषयावर सोल्युशन शोधत आहे असं तो त्या लॉयरला सांगत असतो. त्या लहान मुलाला शाळा सुटल्यावर जसं भारी वाटतं ना, मला तसंच अगदी नंदिनी माझ्या आजूबाजूला असल्यास वाटतं. मला तिचा सहवास मात्र सारखं हवाहवासा वाटतो. ज्या वेळेस ती माझ्या साईडला आजूबाजूला कुठेही असते ना, त्यावेळेस मला अगदी अगदी लहान मुलाला कसं त्याचे आईवडील शाळा सुटल्यानंतर घरी घ्यायला जातात, तसंच फिलिंग मात्र मला तोच आनंद नंदिनी माझ्या आजूबाजूला असल्यास येते असं तो जीवा त्या वकिलांना सांगत असतो. पण मला खरं सांगू का, एक गोष्ट मात्र अगदी क्लिअर आहे, मला तिला आधीसारखं पाहायचं आहे. अगदी आयुष्यभर मला नंदिनीला आनंदी हॅपी ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे पार त्या काव्याला पुरणपोळीचा नैवेद्य आणून देतात आणि म्हणतात, ही घ्या, देवाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी तयार झालेली आहे, अगदी छान झाली आहे बरं का. त्यावर ती काव्या त्याला विचारते, ही पुरणपोळी अगदी छान झाली आहे, तुम्हाला कसं माहीत, तुम्ही काही खाऊन बघितली आहे का? म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्ही देवाला नैवेद्य दाखवण्याआधी टेस्ट केलेला आहे. त्यावर पार्थ म्हणतो, असं तुम्ही काय बोलत आहात, मी तर अगदी सहजच म्हटलं, म्हणजे त्याचं काय आहे ना, काव्या देशमुख जे बनवतात ते छानच होतं, त्यामुळे मी सहजच म्हटलो. त्यानंतर तो म्हणतो, आई तू काय म्हणत होतीस ग, तिकडे बघा आई तुम्हाला आवाज देत आहे. आणि त्यानंतर ती काव्या मागे वळून बघते, तेवढ्यातच पार्थ तिथनं निसटून जातो. त्यावर ती काव्या म्हणते, हे माझ्याशी खोटं बोलत होते तर इथनं निसटून जाण्यासाठी, पण पार्थ देशमुख मी तुम्हाला असं अगदी सहजासहजी सोडणार नाहीये असं ती त्या पार्थला स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. त्यानंतर तिथेच साईडला मोदक देखील ठेवलेले असतात. त्यावर ते मोदक पाहून त्या काव्याला कंट्रोल होत नाही, तो प्रसाद ती खायला लागते आणि म्हणते, नाही काव्या तुला बिलकुलही गोड खायचं नाहीये, तुला डायटिंग करायची आहे. त्यानंतर ती म्हणते, पण मला जर कोणी हा मोदक खाताना पाहिलं तर? त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते, मला इथे कोण बरं बघणार आहे मोदक खाताना, असं म्हणून ती तो मोदक स्वतःच्या तोंडात घालायला लागते. त्यानंतर इकडे जीवा आनंद निवासमध्ये सर्वांना जेवण्यासाठी वाढत असतो. त्यानंतर तिथल्या सर्व लेडीज जेवायला बसलेल्या असतात. त्यावर इकडे तो जीवा त्याने स्वतःच्या हाताने बनवलेला जो सर्व स्वयंपाक सगळ्यांना जीव घालत असतो, वरण भात व सर्वांना वाढत असतो. त्यानंतर ती नंदिनी म्हणते, बास जीवा, आता तुम्ही किती आग्रह करता सर्वांना, आता तुम्ही देखील जेवायला बसा बरं, मी आहे ना इथे, मी तुम्हाला जेवायला वाढते. त्यावर तो म्हणतो, नाही नंदिनी, आधी सर्वांचं होऊ देत, नंतर आपण दोघं जेवूयात. त्यानंतर जीवाचा चेहऱ्यावरचा हा आनंद आणि उत्साह पाहून तिला अगदी छान वाटतं. ती देवाला म्हणते, देवा खरंच मला तर विश्वासच बसत नाही, हे आधीचे जीवा आहेत जी आधी सतत नेहमी चिडचिड करायचे. त्यानंतर ती म्हणते, देवा खरं सांगू का, ह्या आधीही मी खूप वेळा इथे गणपती स्थापना केली आहे, पण आज सारखा आनंद आणि उत्साह मात्र पहिल्यांदाच मी असा पाहत आहे. त्यानंतर इकडे गुरुजी त्या काव्याला मोदक खाताना पाहतात आणि तिला म्हणतात, जरी देखील चोरी कधी ना कधीही उघडकीस येते आणि सर्वांना समजतच असते. तेवढ्यातच काव्या, त्यानंतर त्यांचं हे बोलणं ऐकून ती काव्या म्हणते, ठीक आहे गुरुजी, मी तर अगदी सहजच इथे फक्त प्रसाद घेत होते. त्यानंतर ते गुरुजी म्हणतात, ते काहीही असू देत, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की चोरी कधी ना कधी पकडल्या जाते. आणि त्यानंतर ती त्या गुरुजींचे दर्शन घेते, आशीर्वाद घेते. त्यावर आणि त्यानंतर ती काव्या गुरुजींना सांगते, कसं आहे ना, तुम्हाला यायला आज थोडासा उशीर झाला, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी थांबलोच होतो, पण बाबा म्हणाले, चला आता आपण प्राणप्रतिष्ठा करून घेऊयात, बहुतेक गुरुजींना यायला लेट होणार आहे असं त्यांनीच सांगितलं, त्यामुळे आम्ही गणपतीचं आगमन देखील केलं आणि प्राणप्रतिष्ठाही केलेली आहे. तुम्ही बसा ना, आत्ता मानिनी काकू येतच असतील, त्या थोडंसं बाहेर गेलेल्या आहेत,
आहेत असं गुरुजींना ती काव्या सांगत असते. त्यावर गुरुजी म्हणतात, मला हे सर्व माहीत आहे. मी त्याच्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कामासाठी इथे आलेलो आहे. खरं तर मला मानिनीला नाही तर तुलाच भेटण्यासाठी मी इथे खास आलेलो आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर ती विचारते, नेमकं मला असं काय सांगायचं आहे? त्यावर ते म्हणतात, जो संदेश ज्याच्यासाठी संकेत दिलेला असतो देवाने तो त्याच्यापर्यंत पोहोचायलाच हवा, असं ते गुरुजी त्या काव्याला म्हणत असतात. तर गुरुजींचं हे बोलणं ऐकून काव्या त्यांना विचारते, गुरुजी तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहात? मला काही कळत नाहीये. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर ते म्हणतात, खरं तर मी तर घरातल्या कोणालाही नाही तर खास मुद्दामून तुलाच भेटण्यासाठी इथे आलेलो आहे. त्यावर ती गुरुजींना विचारते, पण गुरुजी तुम्ही नेमकं कसल्या संकेतबद्दल बोलत आहात? त्यावर ते म्हणतात, आता तुझा प्रश्न विचारण्याचा अवधी संपलेला आहे. आता तर तुला नियतीच प्रश्न विचारेन, पण आता तू नियतीला कसे उत्तर देशील ह्याचाच तू आता विचार करायला हवास, असं ते गुरुजी त्या काव्याला सांगत असतात. तिला अलर्ट करत असतात, कारण आता त्या काव्यावर खूप मोठं संकट येणार असतं. काव्या गुरुजींना म्हणत असते, गुरुजी तुम्ही कसल्या संकटांबद्दल बोलत आहात आणि कसले संकेत? तुम्ही जे काही बोलत आहात मला ते काहीच कळत नाहीये. तुम्ही बसा ना, आपण मानिनी काकू आल्यानंतर बोलूयात का? तोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी नाश्त्यासाठी घेऊन येते. त्यावर ते गुरुजी त्या काव्याला म्हणतात, काव्या इथेच थांब, नीट लक्ष दे. तुम्ही दिलेले संकेत टाळण्याचा प्रयत्न करू नकोस, असं गुरुजी त्या काव्याला म्हणतात. मी सांगत आहे ते तू नीट ऐक आणि पर्यायानं तुझं आणि तुझ्या सर्व घरातल्यांचं भलं यामध्येच आहे. मला माहीत आहे आज आनंदाचा दिवस आहे, पण हा आनंद फार काळ टिकणार नाही. आता लवकरच एक मोठं वादळ येणार आहे. हे ऐकताच त्या काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर इकडे नंदिनी तिच्या आनंद निवासमध्ये एकटीच स्वतःच्या मनाशीच विचार करत बसलेली असते. तिला वाटत असतं, खरंच देवा गणपती बाप्पा, आता असं वाटत आहे जीवाच्या येण्याने ह्या आनंद निवासमध्ये खऱ्या अर्थाने जीव आलेला आहे. त्यानंतर ती अशी प्रार्थना करत असताना गणपती बाप्पा लावलेला दिवा शांत होतो आणि त्यानंतर आनंद निवास ह्यामधनं आनंद हे नाव अचानकपणे गळून त्या दिव्यावर पडतं. हे पाहून तर नंदिनीला फारच वाईट वाटतं. तिला रडायला येतं. तिला वाटतं हे असं कसं घडलं? आता नक्कीच काहीतरी संकट येणार आहे. आता तर हा फार मोठा अपशकुन झाला आहे. त्यावर तिथे जीवा येतो आणि तिला म्हणतो, अगं नंदिनी तू असा वेडावाकडा विचार करू नकोस. हा तर फक्त कॅज्युअली कदाचित ते मागचं स्टिकर निघालं असेल, त्यामुळेच हे नाव गळून पडलं असेल. तो एवढा खोलवर विचार करू नकोस, असं तो जीवा त्या नंदिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनीच्या मात्र मनामध्ये वेगळेच अनेक प्रश्न आलेले असतात. ती म्हणते, देवा आता तू कसलं वादळ कसलं संकट आमच्यावर आणणार नाहीस, असं ती गणपती बाप्पाला हात जोडून विचारून त्याची प्रार्थना विनंती करत असते. आणि जीवाला म्हणते, नाही जीवा, ह्याचा अर्थ नक्कीच आपल्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे. आता काव्या तू सावध हो, असं गुरुजी तिला सांगतात आणि म्हणतात, आता खऱ्या अर्थाने तुझी परीक्षा सुरू होणार आहे. आधी झालेले जे काही लपून होतं ते सर्व घरच्यांसमोर उघडकीस होणार आहे. आणि एवढंच काय तर तुझ्या चारित्र्यावर देखील संशय घेतला जाणार आहे. त्यावर ती म्हणते, गुरुजी तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? मला काहीच कळत नाही. माझ्या चारित्र्यावर संशय घेणार आहेत म्हणजे नेमकं काय? त्यावर ते गुरुजी तिला सांगतात, आता दुसरा अध्याय लवकरच सुरू होणार आहे. घरातलं एक महाभारत संपलं, पण काव्या अजूनही त्याचा शेवट मात्र झालेला नाहीये. आता खऱ्या अर्थाने तू नीट परीक्षामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड द्यायला तयार हो. आता सर्व नशिबाचे फासे उलटे पडणार आहे. एवढे दिवस लपून होतं, आता ते उघडकीस होणार आहे. त्यावर काव्या गुरुजींना विचारते, गुरुजी तुम्ही हे काय बोलत आहात?
आणि काय लपून होतं, काय उघडकीस येणार आहे, मला काहीही कळत नाहीये. त्यावर ते गुरुजी त्या काव्याला म्हणतात, खरं तर संकेत देणं माझा धर्म आहे आणि त्याचा अर्थ शोधणं तुझं कर्तव्य आहे. माझं फक्त संकेत देणं एवढंच काम होतं. आता तूच ह्याचा अर्थ शोध आणि येणाऱ्या वादळाला तोंड द्यायला तयार हो. आता मात्र तुझी परीक्षेची बारी आहे, असं ते गुरुजी त्या काव्याला सांगत असतात. त्यानंतर इकडे जीवा आनंद निवासमध्ये जे नाव आनंद हे हातून गळून पडलं होतं ते वापस तिथे चिटकावतो आणि नंदिनीला म्हणतो, बघ एवढं साधं आणि सोपं होतं तर तू उगाचच काहीही अर्थ लावत बसलीस, असं तो त्या नंदिनीला म्हणत असतो. बघ आता आहे हा पूर्ण झाला आनंद निवासचा विघ्नहर्ता. त्यावर ती म्हणते, खरं सांगू का जीवा, आनंद हे फक्त नावापुरतंच नाहीये, तर हे नाव मी संस्थेला खूप विचार करून दिलेलं आहे. खरं तर ह्या आनंद निवासमध्ये आनंद असा दरवळत राहावा, टिकून राहावा आणि दिवसेंदिवस हा आनंद वाढत जावा, ह्या सर्व विचार करून मी हे नाव ह्या संस्थेला दिलं आहे. मला जर माझ्या जवळच्या माणसाला काही झालं तर माझ्या काळजामध्ये असं चर होतं आणि ही तर मी माझ्या मायेने अगदी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने इथली एक एक वीट लावली आहे. जर आणि हा गणेश उत्सव तर अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. जर इथल्या लोकांना आणि ह्या संस्थेला काही झालं तर मी विचार देखील करू शकत नाही. माझ्या मनामध्ये काहूर उठतं, असं ती त्या जीवाला सांगत असते. त्यानंतर तो जीवा म्हणतो, नंदिनी तू काळजी करू नको, जोपर्यंत मी आहे ना चकाचक बाई, तोपर्यंत मी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि या संस्थेतला आनंद कधीही कमी होऊ देणार नाही. तू काळजी करू नको. त्यावर ती नंदिनी म्हणते, खरंच जीवा खूप खूप थँक्यू. त्यावर तो म्हणतो, हां पण जर तू अशी सततच थँक्यू म्हणत राहिलीस ना तर मात्र एक प्रॉब्लेम होईल. त्यावर ती म्हणते, कसला प्रॉब्लेम? तर तो सांगतो, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र निघून जाईल. आणि त्यानंतर ते दोघेही हसायला लागतात. त्यानंतर इकडे घरी सर्वजण एकत्र जमलेले असतात. जीवा आणि नंदिनी देखील घरी आलेले असतात आणि सर्वजण एकत्र मिळून फराळ करत असतात, मोदक खात असतात. तर इकडे विक्रम काका मिथुन काकांना म्हणत असतात, काय मग तुम्ही काही सगळ्या तुमच्या परिवाराला घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होतात की काय? त्यावर तो म्हणतो, खरंच दादा मी तिकडेच गेलो होतो, माझं अगदी व्यवस्थित दर्शन झालं. त्यावर तो म्हणतो, काय सांगू तुला, नशिबाने आपल्या जीवाचा उदयनगरचा सांगवे त्याचा मित्र तिथे निघाला आणि तो तर लालबागच्या राजाचा खजिनदार आहे. मग काय, त्यांनी मला VIP पासमधनं अगदी व्यवस्थित दर्शन दिलं. काय म्हणून सांगू तुला, काय तो लालबागचा राजा, काय ते तिथले देखावे बघूनच माणसाचे डोळे तृप्त होतात. आणि खरं तर असणारच गर्दी, कारण भाविक भक्तांची तशी श्रद्धा देखील आहे. त्यावर तो पार्थ म्हणतो, आणि गर्दी देखील तशीच आहे काका. त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर ते म्हणतात, खरं तर माझं गणपतीचं दर्शनाने अगदी मन प्रसन्न आणि तृप्त झालं बघ दादा. त्यावर तो मिथुन म्हणतो, पण काय रे दादा, मला तर असं कळालं आहे तुम्ही देखील दर्शनाला गेला होता. त्यावर तो विक्रम सांगायला लागतो, हो मिथुन, खरं तर आम्ही देखील दर्शनाला गेलो होतो. ह्या मानिनीने तसा हट्ट धरला होता. मग काय तर म्हटलं, नेक काम में देरी कशाला. त्यामुळे आम्ही दोघे देखील तिथे गेलो होतो आणि दर्शनही घेतले. पण काय सांगू, तिथे जरा गल्लतच झाली. त्यावर मानिनी म्हणते, आता बास करा ना तुम्ही. त्यावर सर्वजण म्हणतात, काय झालं सांग सांग दादा. मिथुन काका तर म्हणतात, तू सांग, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि सर्वजण त्यांची मुले हसायला लागतात. त्यावर तो सांगतो, आम्ही तिकडे गेलो होतो पण मानिनी तिकडे हरवली. त्यावर ती म्हणते, मी हरवली नव्हते तर हेच मला सोडून कुठेतरी गेले होते. असं तिचं उत्तर ऐकून सर्वजणच हसायला लागतात. आणि त्यानंतर इकडे त्यांच्या गप्पा गोष्टी चालत असताना मात्र काव्या एकटीच रूममध्ये टेन्शनमध्ये बसलेली असते. तिला सततच गुरुजी तिला जे काही म्हणाले ते आठवत असतं. त्यावर इकडे पार्थ काव्याकडे येतो आणि त्यानंतर तिला म्हणतो, काय काव्या, तुम्ही एकट्या कसल्या विचारांमध्ये आहात, काही झालंय का? त्यावर काव्याचं मात्र पार्थच्या बोलण्याकडे कसलंही लक्ष नसतं. त्यावर तो म्हणतो, काव्या मी तुम्हाला बोलत आहे. त्यावर काव्या अचानकपणे डचकते आणि त्याला विचारते, काय झालं पार्थ, तुम्ही मला काही म्हणाला होतात का? तुम्ही माझ्याशी काही बोललात का आत्ता? त्यावर तो म्हणतो, हो मी केव्हापासनं तुम्हालाच तर बोलत आहे, पण तुमचं मात्र जराही लक्ष नाही. नेमकं काय झालं आहे?
तुम्ही फारच सिरियस दिसत आहात. तुम्हाला कसला टेन्शन किंवा काही प्रॉब्लेम आहे का? असं जर काही असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मनमोकळेपणाने मला सांगा. त्यावर ती म्हणते, नाही पार्थ, असं काहीही नाही, पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. जे साने गुरुजी आपल्या घरी सतत नेहमी येत असतात पूजेसाठी, तेच ते आईंच्या माहेरचे, म्हणजे त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होत असते का? असा प्रश्न तो ती पार्थला विचारते. आणि त्यानंतर तिचंही असं बोलणं ऐकून तो म्हणतो, काय तुम्ही नेमकं असं का विचारत आहात? ते काही म्हणाले का? नेमकं काय झालं आहे? त्यावर ती म्हणते, काही नाही पार्थ, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. त्यावर तो तिला सांगतो, खरं सांगायचं झालं तर आत्तापर्यंत तरी घरामध्ये त्यांनी जे जे सांगितलं ते सर्व काही खरं घडत आलेलं आहे. आता बघा ना, आपण फार्म हाऊसला जाण्याआधीही त्यांनी सांगितलं होतं जीवाला धोका आहे, आणि खरंच तसंच घडलं. आणि त्यानंतर इकडे ती आणखीनच सिरियस होते, काळजीत पडते आणि त्यांनी बोललेला विचार करत बसते. त्यानंतर इकडे त्या वसुआत्या रम्याला म्हणत असतात, तू बघ आता, मी हा आनंद ह्यांचा फार काळ टिकू देणार नाही. आता आपल्याला असं काहीतरी मोठं करावं लागेल जेणेकरून आपल्याला ह्या घरामध्ये आपलं आधीचं स्थान मिळेल. आणि त्यानंतर वसुआत्यांचं हे बोलणं ऐकून ती रम्या त्यांना विचारते, आई, आपण असं कसं करणार आहोत? त्यावर ती म्हणते, आता तू काळजीच करू नको. आता घरामध्ये युग आला आहे ना, आता ह्या युगलाच हाताशी धरून आपण आपलं आधीचं स्थान मिळवून द्यायचं. आणि आता हे सर्व युगच करेन. त्यावर ती म्हणते, आई, पण हे कसं शक्य आहे? त्यावर इकडे युग घरी आलेला असतो आणि त्यानंतर युगला सगळेजण वेलकम करत असतात, कारण तो बऱ्याच दिवसांनी हॉस्टेलवरनं घरी गणपतीसाठी आलेला असतो. त्यानंतर इकडे आता वसुआत्या युगच्या डोक्यामध्ये भरवते की नंदिनी कशी वाईट आहे आणि तिनेही वसुआत्याची अवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.